हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे आणि भीषण समस्या होती ती समस्या सन्माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी त्यांच्याबरोबर स्थानिक खुर्सापार इथले सरपंच आणि उपसरपंच आहेत, त्यांच्याबरोबर सगळे पदाधिकारी सुद्धा आहेत। समस्त सन्मान्य संपन्न होऊन कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय। मी श्री श्रीकांत मस्कावर यांना विनंती करते त्यांनी श्री संजयजी मेश्राम यांचं स्वागत करावं। सन्माननीय आमदार श्री संजयजी मेश्राम। यानंतर मी श्री श्रीकांतजी ढोके यांना विनंती करते त्यांनी माननीय श्री सुधीरजी पारवे माजी आमदार यांचं स्वागत करावं। मंचावर माननीय श्री चव्हाण सर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत पुन्हा एकदा श्री श्रीकांत मस्कावर सरांनी करावं ही विनंती। श्री चव्हाण सर मंचावर उपस्थित आहेत। श्री मयुरे सर प्रभारी जिल्हाधिकारी मंचावर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत श्री ढोके सरांनी करावं अशी त्यांना विनंती। तसंच मंचावर उपस्थित श्री विजयजी देवराज अपर आयुक्त मृद व जलसंधारण विभाग नागपूर यांचं स्वागत पुन्हा एकदा श्री मस्कावर सरांनी करावं त्यांना अशी मी विनंती करते। आणि मंचावर उपस्थित आहेत श्री हनुमंत खटके प्रादेशिक जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग नागपूर यांचं स्वागत पुन्हा एकदा श्री ढोके सरांनी करावं अशी त्यांना विनंती। मानस उद्योग समूहाचे उपाध्यक्ष श्री आनंदराव राऊत उपस्थित आहेत आणि मानस उद्योग समूहाचे उपाध्यक्ष माननीय श्री जयकुमार वर्माजी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत श्री ढोके साहेबांनी आणि श्री मस्कावर साहेबांनी करावं अशी त्यांना विनंती। आणि मंचावर उपस्थित श्री आनंदराव राऊत उपाध्यक्ष मानस उद्योग समूह आणि श्री जयकुमार वर्मा उपाध्यक्ष मानस उद्योग समूह यांचं स्वागत। तसंच मंचावर उपस्थित सौ दुर्गाताई अलाम सरपंच गट ग्रामपंचायत खुर्सापार, श्री गजानन घाडगे उपसरपंच गट ग्रामपंचायत खुर्सापार, श्री दीपकजी देशपांडे, श्री बबनराव सयाम आणि श्री मिलिंदजी जोशी यांचं सुद्धा स्वागत करावं अशी त्यांना विनंती। सरपंच माननीय सौ दुर्गाताई अलाम, उपसरपंच श्री गजाननजी घाडगे, श्री दीपकजी देशपांडे, माननीय श्री बबनराव सयाम, श्री मिलिंदजी जोशी। एक बार राउंड मारते हो तुम लोग गेट के पास भी जो 7 के बाद प्रोग्राम होता है रिसेट कर। आपण कोनशिलेचं अनावरण करून मुरादपूर उपसा सिंचन योजनेचा उद्घाटन सोहळा संपन्न केला, पण डिजिटली आपण या उद्घाटन सोहळ्याला आता संपन्न करणार आहोत। मी सन्माननीय अतिथींना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते डिजिटल उद्घाटन मुरादपूर उपसा सिंचन योजनेचं करावं। या डिजिटल उद्घाटनानंतर लगेच आपण या प्रकल्पाची माहिती देणारी एक चित्रफीत बघणार आहोत। महाराष्ट्र के नागपुर जिले में स्थित मुरादपुर गांव बेला से लगभग 7 किलोमीटर दूर है।
ये एक आदिवासी बहुल क्षेत्र है जहां की 80% भूमि कृषि क्षेत्र में आती है और अधिकांश जनसंख्या की आजीविका पूरी तरह खेती पर निर्भर है। लंबे समय से यहां पानी की गंभीर समस्या बनी हुई थी, जिससे खेती प्रभावित होती थी और किसान लगातार संकट का सामना कर रहे थे। जब गांव वासियों ने इस समस्या को समझा तो उन्होंने जन कल्याणकारी समिति से संपर्क किया और इसके बाद समिति के प्रतिनिधि भारत सरकार के सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी के पास पहुंचे। गडकरी जी पहले से ही इस क्षेत्र में विकास कार्यों को लेकर सक्रिय थे, लेकिन पानी की समस्या अब भी बनी हुई थी। इसीलिए गडकरी जी ने इस समस्या को गंभीरता से लेते हुए एक विशेष पहल की, जिसका नाम है मुरादपुर उपसा सिंचन योजना। यह योजना अपने आप में एक दूरदर्शी प्रयोग है। पूरे भारत में इस तकनीक पर आधारित यह पहली परियोजना है। इस योजना के तहत रामा डैम से पानी को 98 हॉर्स पावर के पंपों के माध्यम से खींचकर गांव के 2 प्रमुख टैंकों तक पहुंचाया जाएगा। मैं मुरादपुर ये गांव का किसान हूँ। तो मेरा नाम मनोहर भगत है। इस गांव में मैं खेती करता हूँ और खेती करने के वजह से क्या है, ये सब कोरडवाहू एरिया था। अभी गडकरी साहब ने ये जो प्रोजेक्ट लाया, इससे हमको 12 पानी मिलने वाला है और इससे हमारी फसल अच्छी आएगी और समृद्धि आएगी। हमारे किसान भाई सब अच्छे से अच्छे फसल उगाएंगे। वो कभी सोचा नहीं था उन्होंने। और कोरडवाहू ज़मीन है, ये फसल अभी सिंचाई में आएंगी, इससे हमको बहुत सारा लाभ होने वाला है। इसके लिए हम गडकरी साहब का धन्यवाद करते हैं। इन टैंकों से पानी को ड्रिप इरिगेशन प्रणाली द्वारा सीधे किसानों के खेतों तक पहुंचाया जाएगा। इस परियोजना के अंतर्गत लगभग 465 एकड़ भूमि को सिंचाई सुविधा से जोड़ा गया है। पूरे प्रकल्प में 6.7 किलोवाट क्षमता के फ्लोटिंग सोलर पैनलों का उपयोग किया गया है, जो डैम के ऊपर तैरते हुए स्थापित हैं। इनसे उत्पन्न ऊर्जा से पंप संचालित होते हैं, जिससे बिजली की कोई आवश्यकता नहीं होती और किसानों को यह सुविधा पूरी तरह निःशुल्क मिलती है। पाइपलाइन की कुल लंबाई लगभग 3 किलोमीटर है, जो टैंकों से सीधे खेतों तक जाती है। टैंकों की क्षमता लगभग 1.5 लाख लीटर होगी। हम देख रहे हैं 2 पीढ़ी से हमारे आगे पानी दिख रहा है, लेकिन उसका फ़ायदा अभी तक किसानों को नहीं हो पा रहा था। लेकिन गडकरी जी के प्रकल्प से हमारे किसानों को अभी फ़ायदा होगा और उत्पन्न में बदलाव होगा। हम पहले 1 पीक लेते थे, अभी 2-4 पीक और अन्य वेराइटीज़ लेंगे और उससे हमारे आर्थिक उत्पन्न में बहुत सा बदल होगा। आज इस योजना के कारण मुरादपुर के खेतों तक पानी पहुंच चुका है, हरियाली लौट आई है, किसान अब आत्मनिर्भर हो रहे हैं और उनकी उपज में उल्लेखनीय वृद्धि हो रही है। इस अनूठी योजना का उद्घाटन माननीय श्री नितिन गडकरी जी के कर कमलों द्वारा किया जा रहा है। गडकरी जी के इस दूरदर्शी प्रयास से न केवल मुरादपुर में जल क्रांति आई है, बल्कि यह योजना अब अन्य क्षेत्रों के लिए भी एक प्रेरणादायक मॉडल बन गई है। और केवल यही नहीं, श्री नितिन गडकरी जी के नेतृत्व में किसानों के लिए इस प्रकार की कई और योजनाएं चलाई जा रही हैं, जो ग्रामीण भारत को सशक्त और आत्मनिर्भर बना रही हैं। अतिशय उपयुक्त असा हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प इथे आणल्याबद्दल कृतज्ञता म्हणून माननीय श्री नितीनजी गडकरी यांचा सत्कार स्थानिक सरपंच सौ दुर्गाताई अलाम आणि उपसरपंच श्री गजानन घाडगे यांच्यातर्फे करण्यात येतोय। मी त्यांना विनंती करते त्यांनी माननीय श्री नितीनजी गडकरी यांचा सत्कार करावा। स्थानिक सगळ्या नागरिकांतर्फे कृतज्ञता म्हणून त्यांचा हा सत्कार करण्यात येतोय। तसंच हा प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये ज्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे असे खळदकर कन्स्ट्रक्शन्सतर्फे सुद्धा माननीय श्री नितीनजींचा सत्कार करण्यात येतोय। मी खळदकर कन्स्ट्रक्शनचे श्री निहार जयंत खळदकर यांना आमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते त्यांनी
एक उत्कृष्ट अशी भेटवस्तू आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांच्यासाठी आणली आहे, ती त्यांना प्रदान करावी. आणि यानंतर मी इथे आमंत्रित करते माननीय श्री विजयजी देवराज, अपर आयुक्त मृद व जलसंधारण विभाग नागपूर यांना. त्यांना विनंती करते त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार, मी विजय देवराज, मुख्य अभियंता तथा जॉईंट सेक्रेटरी सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले आदरणीय गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री आणि सन्माननीय व्यासपीठ. सर, हे आमचं मुरादपूर उपसा सिंचन योजनेची जी काही आपण हे आहे, आपल्याच संकल्पनेतून आम्ही आज ते साकारत आहोत. त्या उपसा सिंचनसाठी सर्वप्रथम आम्हाला 2018मध्ये त्याला केंद्रीय अर्थसहाय्य निधीमधून आदिवासी विभागाकडनं आम्हाला फंडिंग आपणच आपल्या सहकार्याने उपलब्ध करून दिलं. त्यासाठी जवळजवळ 9.17 CR करोडचं आम्हाला ते प्रशासकीय मान्यता 2018ला देण्यात आली आणि आम्ही त्यांची निविदा प्रक्रिया करून ते साधारण डिसेंबर 2019ला त्याचे कार्यारंभ आदेश दिलेले होते. परंतु 2019 नंतर 20-21 या 2 वर्षामध्ये करोना काळ आल्यामुळे ते 2 वर्ष आमचे थोडंसं कामाला गती आम्हाला देता आली नाही. परंतु त्याच्यानंतर आम्ही या कामासाठी पूर्णतः झोकून दिलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आज ते कामाला आपल्यामार्फत ते लोकार्पणासाठी ते आपल्यासमोर मांडलेलं आहे. तर सर, मुरादपूरचं जे आमच्या तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने जे काही ठळक वैशिष्ट्ये आहेत, त्याच्यामध्ये आमचं जो इथं इनलेट जे आहे ते वडगाव म्हणून जलसंपदा विभागाचं जलाशय आहे. त्याच्या बॅकवॉटरवर आम्ही हे 148.25 हेक्टर सिंचन क्षमतेचा उपसा सिंचन योजनेचा आम्ही हे केलेलं आहे. त्याला पाणी जी उपलब्धता आहे त्याला जलसंपदा विभागानेच मान्यता दिलेली आहे. या उपसा सिंचन योजनेमध्ये ट्रायबल विभागाने जे काही प्रशासकीय मान्यता दिली त्याच्या पाठीमागची भूमिका ही आपले जे काही लाभार्थी आहेत, जवळजवळ 84 लाभार्थी याच्यामध्ये आहेत आणि 53% लाभार्थी हे आपले ट्रायबलचे असल्यामुळे आपल्याला आदिवासी विभागाच्या फंडिंगचं त्याला आपल्याला मदत घेता आली. सर, याच्यात तांत्रिक नॉर्म्समध्ये महत्त्वाचा जो भाग आहे, आपण जे सोलर बेस जी आम्हाला ते विजन दिलं होतं ते आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे पहिली स्कीम आहे की आपण ते फ्लोटिंगवर आधारित हे केलेलं आहे आणि फार चांगल्या पद्धतीने मेढाच्या मदतीने आपण ते फ्लोटिंगची सोलर सिस्टीम आणि MSCBच्या याच्याने म्हणजे कोऑर्डिनेशनने ते आपण त्याचं पूर्ण जे काही ऊर्जाशी रिलेटेड जो पार्ट आहे तो आपण 0 किमतीवर आणलेला आहे. जे की उपसा सिंचनसाठी आतापर्यंत जेवढे स्कीम आपल्या MSCBच्या याच्यावर आधारित होत्या त्यांना बऱ्याच अंशी बिलिंगचा प्रॉब्लेम यायचा. परंतु याच्यात आता आपले जे काही उपसा सिंचनसाठी जे बिलिंग येणार आहे ते 0 बिल येणार आहे. त्यामुळे आपल्याला पूर्णतः त्या पाण्याचा वापर आपल्याला करता येणार आहे. आम्ही जे रायझिंग मेन आहे त्याच्यासाठी 60 HPचे 2 पंप हे आपण ॲट अ टाईम कार्यान्वित करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही डिस्ट्रीब्युशन चेंबर 1 आणि डिस्ट्रीब्युशन चेंबर 2, डिस्ट्रीब्युशन चेंबर 1 साधारण 2700 मीटर लांबीला आम्ही MS पाईपने तो रायझिंग मेन तिथपर्यंत पोहोचवलेला आहे. डिस्ट्रीब्युशन चेंबर 1वर आम्ही ते पोहोचवल्यानंतर HDP पाईपचं फिडर लावून ते आम्ही पूर्ण क्षेत्रामध्ये त्याची ड्रिप इरिगेशनची पूर्ण नेटवर्क आम्ही आज घडीला रेडी केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 74 हेक्टरचं क्षेत्र DC1 यानी डिस्ट्रीब्युशन चेंबर 1वर हे होणार आहे आणि तेवढ्याच प्रमाणातलं क्षेत्र आपलं DC2वर जाणार आहे. दोन्ही हे आपले 5 दिवसाचं आम्ही त्याला याचं हे सायकलिंग ठेवून ते 5 दिवसामध्ये पूर्ण कमांड आम्ही तो भिजवणार आहोत. याच्यामध्ये सर आमचे जलसंपदा विभाग असेल, आदिवासी विभाग आहे, मेळा आहे, MSCB आहे
जलविद्युतच्या आमचं जलसंपदा विभागाचे हे आहे, ते सर्व विभागांनी फार चांगल्या पद्धतीने कोऑपरेशन केल्यामुळे ते आम्हाला हे सर्व गोष्टी सक्सेस करायला मदत झालेली आहे. आणि त्याच्यात खडतकर कन्स्ट्रक्शन म्हणून आम्हाला एक चांगले ठेकेदार मिळाले असल्यामुळे मध्यंतरी थोडासा डिले झाला सर, परंतु त्याला म्हणजे त्यांच्याकडनं नाही किंवा डिपार्टमेंटकडनं नाही, त्याला काही गोष्टी कारणीभूत असल्यामुळे डिले झाला. परंतु हे आम्ही ते पूर्ण आता आज घडीला ते सर्व काम पूर्ण केलेलं आहे. विशेष म्हणजे सर मी 3 वर्षापूर्वी नागपूरमध्ये जॉईन झालो होतो आणि त्यावेळेला या कामाला गती दिली. माझी बदली होऊन गेलेली होती, आता परत मला ॲडिशनल चार्ज मिळाला आणि आजच्या उद्घाटनासाठी मी स्वतः आपल्यासोबत उपस्थित आहे. सर हे फार चांगली स्कीम आपली आता याच्यापुढे हे होणार आहे. तर पीक संरचना जी आहे, आम्ही त्याच्यामध्ये पीक संरचनेमध्ये जवळजवळ बनाना शुगरकेन 5%, नंतर कॉटन 20%, चिली 15%, असे 45% याच्यातलं ॲन्युअल सीझनमधले पिकं हे केलेली होती. खरीपमधले जवळजवळ 55% सेम टाईपचे हे केलेले होते. असे 130% आमचा हा कमांडवर आम्ही पीक संरचनेमध्ये डिझाईन केलं होतं. परंतु मला आशा आहे सर की आता ही आपली स्कीम पूर्ण दिल्यामुळे आपण हे पूर्ण क्षेत्र हे कॉटन कॅश क्रॉपच्या याच्यामध्ये आपण कन्वर्ट करू शकतो आणि हाच इम्पॅक्ट आपल्यासाठी त्या या स्कीममधून होणार आहे. सर आता फक्त शेवटचं एक मी या संदर्भात एक मुद्दा मांडतो. हे जे आपलं वडगावचं जलाशय आहे त्याच्या अपस्ट्रीम साईडला आपल्याला 6% पाणी वापर करायचा असतो. तर त्याच्या अनुषंगाने या बॅकवॉटरसाठी 6%च्या हिशोबाने 1160 हेक्टर आपल्याला म्हणजे सिंचन क्षेत्र आपण भिजवायला हे करू शकतो. परंतु जलसंपदा विभागामार्फत आतापर्यंत हे आपलं 165 हेक्टर आणि त्यांनी 2.54 हेक्टर अशी मान्यता दिलेली आहे. उर्वरित जवळजवळ 1002 हेक्टर क्षेत्र आपण म्हणजे अपस्ट्रीम साईडचं बॅकवॉटरने भिजवू शकतो. त्याच्यात आमची 600 हेक्टरची जलसंधारण विभागाची मर्यादा आहे. जर म्हणजे 1002मध्ये जर आमचा काही वाटा असला तर आपल्याला अजून 2 ते 3 स्कीमसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने याच बेसिसवर करता येतील. तर यासाठी आपण थोडंसं आपल्यामार्फत जे काही सहकार्य करता येईल ते कृपया करावे अशी विनंती करतो आणि मला जे प्रस्तावनेसाठी संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. सन्माननीय खासदार श्री श्यामकुमारजी बर्वे इथे उपस्थित झाले आहेत. मी श्री हनुमंतजी खटके यांना विनंती करते त्यांनी माननीय श्री श्यामकुमारजी बर्वे यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्यांनी आपण सन्माननीय खासदार श्री श्यामकुमारजी बर्वे यांचं स्वागत करूया. धन्यवाद. यानंतर मी श्री मिलिंद जोशी यांना आमंत्रित करते, त्यांना विनंती करते त्यांनी पाणी वापर संस्थांची माहिती द्यावी. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब, आपल्या या भागाचे खासदार, आपल्या या भागाचे आमदार, अन्य सगळे उपस्थित लोकप्रतिनिधी आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या सगळ्या या परिसरातील गावकरी मंडळींना जनकल्याणकारी समितीच्या वतीने मी मनपूर्वक नमस्कार करतो. मुरादपूर आणि थोडीशी या सगळ्या उपक्रमाच्या ह्याच्यात जनकल्याणकारी आणि पाणी वापर संस्था असा अगदी थोडक्यात आपल्यासमोर ठेवायचा माझा प्रयत्न आहे. मुरादपूर आणि या परिसरातल्या 12 गावांमध्ये 2011 साली आम्ही जनकल्याणकारी समितीच्या माध्यमातून ग्रामविकासाची काही कामं करावी या हेतूने प्रवेश केला. साधारण 12 गावांमध्ये 1 वर्षभर काम केल्यानंतर त्याच्यातली 6 गावं पुढच्या वाटचालीसाठी आम्ही नक्की केली आणि त्या सगळ्या गावांचा PRA डिटेल करून घेतला. त्याची कन्क्ल्युजन्स काढली, या भागाच्या गरजा नक्की काय आहेत याचा शोध घेतला आणि आमच्या पुढच्या वाटचालीची दिशा नक्की ठरवून एक ग्रामसंकुल तयार झालं. त्याचं नाव आहे मुरादपूर ग्रामसंकुल. आणि मग येणाऱ्या या साधारण 2013मध्ये ज्याला आपण म्हणतो की इथे अनेक उपक्रमांना या ग्रामसंकुलामध्ये सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये जलसंधारणाचे उपक्रम आहेत, रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अनेक गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर संस्कार वर्ग, आरोग्य सेविका, खेलकूद स्पर्धा, तंत्रशिक्षण प्रशिक्षणे
आरोग्य शिबिरे अशा एकंदर उपक्रमांची साखळी वाढत आता या परिसरातील 40 गावांमध्ये जनकल्याणकारी समितीच्या कामाचा ठसा उमटलेला आहे. 2013मध्ये ज्यावेळेला इथे कामाला सुरुवात केल्यानंतर आम्ही प्रथम रुपेश सयाम जो आहे त्याच्या शेतामध्ये एक पर्जन्यमापक बसवला आणि त्या पर्जन्यमापकाच्या पासूनच या सगळ्या प्रकल्पाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. काम करत असताना सुरुवातीपासून आम्हाला हा वडगाव धरणातला जलसाठा नवीन काही करण्यासाठी खुणावत होता. पण लक्षात असं आलं की त्यासाठी गावकऱ्यांची मानसिक तयारी होणं खूप आवश्यक आहे. हे पाणी आपल्याला वापरता येईल, हे पाणी आपण वापरू शकतो आणि हे पाणी आपल्याला वापरायचं आहे या मनस्थितीपर्यंत जर का गावकरी आले तर या सगळ्याला काही अर्थ आहे. आणि म्हणून मग त्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आपण इथल्या एका कार्यकर्त्याची जलदूत म्हणून निवड केली. पुण्यातल्या एका संस्थेतर्फे त्याला प्रशिक्षण दिलं 1 वर्षाचं. त्याला देशभरातल्या अनेक ठिकाणांवरती फिरवून आणलं आणि त्याच्यातनं एक चांगला जलदूत आपण या गावामध्ये तयार केला. त्या जलदूताच्या माध्यमातून मग वॉटर बजेटिंग आणि अनेक गोष्टी आपण घडवून आणल्या आणि त्याच्यानंतर या सगळ्या ह्याला पुरेसं जनजागरण झालं आहे, लोक आता पुढे आले आहेत असं लक्षात आल्यानंतर मुरादपूर प्रकल्पाच्या ह्याला आपण सुरुवात केली. एक साधारण प्रकल्प आम्ही त्यावेळेला बनवला होता, 2.5 कोटीचा बनला होता. पण 3 जून 2017ला VIDCचे तत्कालीन चेअरमन श्री अविनाशजी सुर्वे रामा डॅमवर येणार आहेत असं माहीत झाल्यावर गावकऱ्यांची एक टीम आणि जनकल्याणकारीचे कार्यकर्ते असे सगळेजण आम्ही त्यांना धरणावर जाऊन भेटलो आणि त्यांना विनंती केली की आम्ही बॅकवॉटर साईडचे आहोत, आम्हाला याच्यामध्ये ह्या पाण्याचा उपयोग करायचा आहे, आपण आम्हाला मार्गदर्शन करा. त्यांनी व्यवस्थिशीर आत्मीयतेने सगळा विषय समजून घेतला आणि गावाला सूचना केली की आपण असं करा, एक पाणी वापर संस्था स्थापन करा. त्या पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून तुमचा पहिले पाण्याचा हक्क मिळवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पुढे जाता येईल. आल्यानंतर लगेच ज्याला आपण म्हणतो गावकऱ्यांची बैठक झाली आणि असं ठरलं की या विषयात आपण पुढे जाऊ. लगेचच्या काळामध्ये एक 40 गावकऱ्यांची टीम ज्याच्यामध्ये आजूबाजूच्या गावातले 6 लोक समाविष्ट होते, सातारा, सांगली, कोल्हापूर असा एक 5 दिवसाचा दौरा या सगळ्या टीमने केला आणि तिथल्या 5 सहकारी तत्वावर चालणाऱ्या पाणी वापर संस्थांना भेटी दिल्या, त्यांच्याबरोबर डायलॉग केला, त्यांचं काम कसं चालतं हे समजून घेतलं आणि तिकडनं परत आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये हा आत्मविश्वास जागृत झाला की अरे जर का तिकडची मंडळी करू शकतात तर आम्ही का नाही करू शकत. खूप यशस्वी असा तो दौऱ्यांच्या नंतरच्या ह्याच्यात लगोलग गावामध्ये पाणी वापर संस्थेची स्थापना झाली. पाणी वापर संस्थेने इथे उमरेडच्या सहकार निबंधक कार्यालयामध्ये अर्ज केला आणि काही कालावधीमध्ये गावाला पाणी वापर संस्थेची मान्यता मिळाली. मुरादपूर उपसा सिंचन योजना पाणी वापर संस्था असे त्याला रजिस्ट्रेशन झालं. ते रजिस्ट्रेशन झाल्यावर इमिजिएट आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटकडे अर्ज केला आणि त्या अर्जातनं आत्ताचं जे आपण हे मुरादपूर मॉडेल पाहतोय त्याच्यामध्ये त्याची परिणिती होते आहे. सुरुवातीला गावकऱ्यांनी स्वतःच्या ताकदीवर हे करू असं म्हटलं, पण मी म्हटलं तसं चांगल्या गोष्टींना अनेक चांगल्या मंडळींची मदत मिळत असते आणि तसंच इथे घडलं. आणि आदरणीय गडकरी साहेबांचा या प्रकल्पातली वैशिष्ट्य लक्षात आल्यावर खूप मोठा आधार आणि एक खंदा ज्याला आपण म्हणतो की आम्हाला पाठीवरचा हात मिळाला आणि त्याच्यातनं आजचं हे आपण मुरादपूर मॉडेल पाहतोय. या मॉडेलची काही वैशिष्ट्य आहेत. बहुतेक सगळ्या लिफ्ट स्कीम ह्या इलेक्ट्रिक बिल भरता येत नाही म्हणून बंद पडतात आणि म्हणून सुरुवातीपासून असा प्रयत्न होता की काय करता येईल की वीज बिल 0 येईल आणि म्हणून त्याच्यातनं सोलर पॅनल आधारित कदाचित आपल्या देशातलं हे पहिलं असेल किंवा ज्यावेळेला याची सुरुवात झाली त्यावेळेला तरी ते पहिलं होतं. असं एक ज्याला आपण म्हणतो सोलरवरती कनेक्टेड लिफ्ट स्कीम आणि त्याला पुढे ड्रीप जोडणं म्हणजे प्रत्येकाच्या शेतामध्ये ड्रीपद्वारे पाणी जाईल इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी इनोव्हेशन्स त्याच्यामध्ये झाल्या. मोठी योजना बनली आणि मधल्या कालावधीमध्ये देवराज सरांनी म्हटलं तसं थोडंसं मागे पुढे झालं, पण आम्हाला आज आनंद आहे की या सगळ्या ह्याच्यातनं आज या कार्यक्रमाचं उद्घाटन नितीनजींच्या हस्ते झालं आहे. आम्हाला ही कल्पना आहे की ही सुरुवात आहे. गावकऱ्यांना सुद्धा या गोष्टीची नक्की माहिती आहे की सुरुवात ही शेवटामध्ये व्हायला जर का व्हायला नको असेल तर पुढे काय काय करायचं
याचे प्लॅन्स आत्तापासून तयार केले पाहिजेत. आणि त्या दृष्टीने म्हणून गावातले जे पाणी वापर संस्था बनली आहे, चांगली बनली आहे. बहुतेक त्याच्यात सगळे तरुण मंडळी आहेत, काही ज्याला आपण म्हणतो वयस्कर मंडळींचा सुद्धा त्याच्यात सहभाग आहे. आणि म्हणून याच्यातनं भविष्यात काय काय करता येईल याच्या योजना आत्तापासनं या पाणी वापर संस्थेने डोळ्यासमोर ठेवल्या आहेत. काही कल्पना त्यांच्यासमोर नक्की आहेत आणि या सगळ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कृषी खातं, पशुधन खातं यांचा आणि या आपल्या भागातील सर्व माननीय खासदार साहेब, आमदार साहेब, गडकरी साहेब यांचा आम्हाला एक आश्वासक पाठिंबा मिळावा अशी आमची आवर्जून विनंती आहे. फक्त याच्या एक तारीख वाईज मी हे करतो आणि माझं बोलणं मी इथे थांबवतो. 3 जून 2017ला आम्ही सुर्वे साहेबांची भेट घेतली. 8 जून 2017ला जनार्दन सयाम यांच्या घरी बैठक झाली आणि त्याच्यामध्ये हा प्रकल्प पुढे न्यायचा असं ठरलं. 8 सप्टेंबर 2017 ते 12 सप्टेंबर आम्ही सातारा सांगलीमधल्या अनेक ठिकाणांना प्रवास केला. 26 ऑक्टोबर 2017ला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे आम्ही अर्ज केला पाणी वापर संस्थेसाठी. 22 जानेवारी 2018ला उपकार्यकारी अभियंता यांनी आम्हाला पाणी उचलायला मंजुरी दिली. 28 फेब्रुवारी 2019ला महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांनी सोलर फ्लोट उभं करण्यासाठीचं क्वांट सोलरला आदेश दिला. 12 जुलै 2019ला जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी याची निविदा काढली आणि 19 नोव्हेंबर 19ला खळदकर कन्स्ट्रक्शनने हे काम स्वीकारलं. 23 एप्रिल 2020ला या प्रकल्पाचं दुपारी 12:30 वाजता भूमिपूजन झालं आणि आम्हाला आनंद आहे की त्या भूमिपूजनातनं आज आपण प्रत्यक्ष बटन दाबून याची सुरुवात केली आहे. माझी आपल्याला सगळ्यांना हीच विनंती आहे की हा प्रकल्प यशस्वीतेकडे जावा याच्यासाठी आपल्या सगळ्यांची, गावकऱ्यांची भक्कम साथ, मार्गदर्शन आणि प्रयोग करण्याची क्षमता याची जनकल्याणकारी समिती अपेक्षा करते आणि त्याच्यातनं या सगळ्या परिसरामध्ये आपण एक मोठी जलक्रांती आणू शकू असा आम्हाला विश्वास आहे. एक छोटीशी या विषयातली एक चित्रफीत आहे की जी आपल्या गोसेखुर्द विभागातली आहे. सुदैवाने आम्ही गोसेखुर्दच्या लाभक्षेत्रामध्ये गोंडवाना विद्यापीठाबरोबर 2.5 लाख हेक्टर क्षेत्रातील 447 पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी गेली 7 वर्ष काम करतो आहे. त्याच्यामुळे तोही एक मोठा पाणी वापर संस्था सक्षमीकरणाचा अनुभव जलकल्याणकारीच्या मागे आहे. माझी आपल्या सगळ्या मान्यवरांना एक विनंती आहे की आपण ती छोटीशी चित्रफीत आवर्जून पाहावी. धन्यवाद. नमस्कार, मैं महाराष्ट्र के पूर्व विदर्भ का धान उगाने वाला एक छोटा किसान आपको एक छोटी सी कहानी प्रस्तुत कर रहा हूँ. मेरे दादा परदादा पानी की कमी के कारण हर साल खरीफ में ही धान की खेती करते थे. मैं भी उसी को मेरे जीवन में चला रहा था. मेरे जैसे ही इस क्षेत्र के हजारों किसानों का जीवन कई पीढ़ियों से ऐसा ही एक समान चल रहा था. लेकिन VIDC यानी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडल द्वारा गोसेखुर्द परियोजना का काम हमारे क्षेत्र में चालू हुआ और पिछले 3-4 सालों से उसका अथांग जलाशय हमें आने वाले भविष्य के सुनहरे संकेत देने लगा. 2.5 लाख हेक्टर सिंचाई की क्षमता रखने वाली ये परियोजना कई लिफ्ट स्कीम्स, लेफ्ट बैंक कैनॉल, राइट बैंक कैनॉल और असोला मेंढा द्वारा पूरे पूर्व विदर्भ को कई नई ऊंचाइयों तक ले जाने की क्षमता रखता है. इसी दरमियान गोंडवाना यूनिवर्सिटी के द्वारा चलाई जाने वाली वाटर यूजर एसोसिएशन सक्षमीकरण योजना के युवा कार्यकर्ताओं का गांव में आना जाना प्रारंभ हुआ और उसी के साथ हर महीने वाटर यूजर एसोसिएशन के पदाधिकारियों की बैठकें, ग्राम सभा, हंगाम पूर्व सभा, प्रशिक्षण, प्रवास आदि उपक्रमों के साथ गांव में कुछ नया करने की उमंग जागृत हुई. कई बैठकों में तो मैं भी नियमित रूप से उपस्थित रहता गया. हमारे क्षेत्र की कई नई जानकारियां, अन्य जगह के सफल प्रयोग, कुछ नए परिचय, एक नया ही विश्व हमारे सामने खुलने लगा.
नेरला लिफ्ट स्कीम, टेकेपार लिफ्ट स्कीम के किसानों ने पिछले 2 सालों से ग्रीष्मकालीन धान के सफल प्रयोग किए थे। इस साल उनके साथ अंबोरा लिफ्ट स्कीम, एलायस, लेफ्ट बैंक आदि योजनाओं से और किसान आगे आए और सभी के परिश्रम से 24-25 साल के सीजन में एक परिकल्पना साकार हुई, ग्रीष्मकालीन धान। इन सभी क्षेत्रों के एग्जीक्यूटिव इंजीनियर्स, डिप्टी इंजीनियर्स, सपोर्टिव फील्ड स्टाफ ने इसे साथ और बल दिया। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडल के कार्यकारी संचालक माननीय श्री राजेश जी सोनटक्के सर, चीफ इंजीनियर माननीय श्री राजेश जी पाटिल सर, इनके द्वारा भी हमें पूरा मार्गदर्शन और सपोर्ट मिला, हिम्मत मिली। नेरला लिफ्ट स्कीम, टेकेपार लिफ्ट स्कीम, अंबोरा लिफ्ट स्कीम, एलायस और गोसेखुर्द लेफ्ट बैंक के 15,561 किसानों ने 159 ग्रामों की 10,896 हेक्टेयर क्षेत्र पर इसे सफल भी बनाया और हर किसान को 60,000 रुपये पर हेक्टर औसतन मुनाफा हुआ। इस छोटे से कदम के साथ हम किसान बंधुओं ने राष्ट्र की आय में 131 करोड़ की आमदनी अर्पित की है। इस छोटे से कदम के लिए भी हमें कई दिक्कतों से गुजरना पड़ा। कई बार इकट्ठा बैठकर रास्ते निकालने पड़े, किसानों को समझाना पड़ा। फसल को लगने वाली 7 आवर्तनों को समय पर मिलने के लिए डिपार्टमेंट के साथ सहयोग के साथ साथ समझबूझ की भी आवश्यकता पड़ी। इन सभी चैलेंजेस को गोंडवाना टीम के सशक्त मार्गदर्शन और गोंडवाना यूनिवर्सिटी के वाइस चांसलर माननीय श्री प्रशांत जी बोकारे सर, इनके मार्गदर्शन से हम इस योजना को सफलता की ओर ले जा सके। मुझे मालूम है कि यह कदम पर्याप्त नहीं है, लेकिन मैं ये भी देख रहा हूं कि इस योजना के सफलता से अब किसानों में हम और क्या नया नया कर सकते हैं, इसकी चर्चा चालू हुई है। कई जगह मक्का लगाने की बात हो रही है तो कई गांव फलदार वृक्ष या अन्य फसलों की जानकारियां ले रहे हैं। इस सफल कदम ने हमारे गांव से ग्रीष्मकालीन मजदूरों के पलायन पर रोक लगाई है, तो दूसरी तरफ गांव में पूरे साल चारे की आपूर्ति के कारण दुग्धोत्पादन बढ़ गया है। मुझे विश्वास है यह सफलता केवल एक प्रयोग बन के नहीं रहेगा और यह कदम हमें पर ड्रॉप मोर क्रॉप इस नारे को और बुलंद करता हुआ किसानों को समृद्धि की ओर ले जाने वाला एक राजपथ बनेगा। धन्यवाद। यानंतर मी उमरेड विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार माननीय श्री संजयजी मेश्राम यांना विनंती करते त्यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करावं। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। विभाग यांच्या माध्यमातून आज
मुरादपूर उपसा सिंचन योजनेच्या या उद्घाटन कार्यक्रमाला लाभलेले या कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब, इथं उपस्थित रामटेक लोकसभेचे खासदार आदरणीय बर्वे साहेब, उपस्थित आमचे मित्र आनंदराव राऊत साहेब, वर्माजी, माजी आमदार पारवे साहेब, उपस्थित अनेक विभागाचे उपस्थित सगळे अधिकारी वर्ग, या ग्रामपंचायतच्या पहिल्या प्रथम नागरिक दुर्गाताई, सरपंच मॅडम, त्यांच्यासोबत त्यांचे उपसरपंच, इथं उपस्थित या भागातले सगळे गावकरी, आमंत्रित मित्र, बंधू आणि भगिनी, सगळ्यात आधी मी गडकरी साहेबांचा मनापासून आभार मानतो की माझ्या मतदारसंघामध्ये आज खूप वर्षापासून रखडलेला हा प्रकल्प इथं सुरू झाला. आत्ताच जशी प्रस्तावनामध्ये तुम्हा सगळ्यांना माहिती देण्यात आली की या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण 165 हेक्टर जमीन आपण त्यांना सिंचन प्राप्त करून देत आहोत आणि जे उपलब्धता आपल्याकडे आहे त्याच्या माध्यमातून आणखी 1000 हेक्टरपर्यंत आपण जाऊ शकतो. तर माझी या कार्यक्रमाच्या निमित्त विनंती राहील गडकरी साहेबांना की त्यांनी पुढाकार घेऊन येणाऱ्या काळामध्ये ते जे 1000 हेक्टर जी जमीन आहे त्याला सिंचित करण्याचा जो कार्यक्रम आहे तो पुढे न्यावा. आणि आत्ताच प्रास्ताविकेमध्ये एक सांगण्यात आलं की या प्रकल्पाला एकत्रित आणण्याकरता अनेक विभाग एकत्रित आले, जलसंसाधन आहेत, MSEB वाले आहेत, ट्रायबलवाले आहेत, पण हे सगळे विभाग एकत्रित का येतात आणि लवकर का काम करतात याचं मूर्तमंत उदाहरण म्हणजे आपले गडकरी साहेब आहेत. गडकरी साहेब आहेत म्हणून हे सगळे डिपार्टमेंट एकत्र येतात, कारण डिपार्टमेंटकडून काम काढून घेणं हे किती अडचणीचं असतं याची जाणीव सर मला व्हायला लागलेली आहे. पण आज गडकरी साहेबांच्या माध्यमातून हा प्रकल्प इथं सुरू झाला म्हणून मी परत एकदा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आपल्या श्रावणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सन्माननीय खासदार श्री श्यामकुमार बर्वेजी यांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. उपसा सिंचन प्रकल्प जो आज जिथं भूमिपूजन झालेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित भारत सरकारचे हेवीवेट मंत्री, हेवीवेट याच्यासाठी म्हणत आहोत की आम्ही जे शब्द टाकतो तो शब्द साहेबांनी हो म्हटल्यावर दुसऱ्याच महिन्यामध्ये आम्हाला मार्गी लागलेला दिसतो. म्हणून हेवीवेट मंत्री आमचे सर्वांचे लोकनेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, नव्यानेच प्रथमतः निवडून आलेले उमरेड विधानसभेचे आमदार साहेब, त्या आमदार साहेब जे आमचे आहे वयानं जरी ते वयस्कर वाटत असेल पण कामाने तर मी दिसत नाही. कधी मुंबई, परवाच मुंबईला होते, काल माझ्यासोबत दिल्लीला, एवढे तरुण आहे ते मनाने आणि याच्यानी तर मला वाटत नाही का ते वयाने काही कुठं मोठे आहे. असे उच्च शिक्षित आमचे आमदार संजयजी मेश्राम साहेब, नागपूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नवीन अध्यक्ष आनंदरावजी राऊत साहेब, आमचे जुने मित्र परिचित जिल्हा परिषदमध्ये ज्यांना आम्ही ऐकायला तिथं बघत होतो गॅलरीमध्ये, वर्माजी, माजी आमदार पारवे साहेब, जिल्हाधिकारी महिरेजी, मंचकावर उपस्थित सर्व खळदकरजी, सर्व मंचकावर उपस्थित सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, ज्याप्रमाणे आज काळाची गरज आहे, कारण की वेळेनुसार आपल्याला बदलावं लागते, त्याचप्रमाणे परंपरागत जे शेती आपण करतो त्याच्यातही आता आपल्याला बदल करण्याची गरज आहे. आणि त्याचमुळे आपल्याला वेगवेगळे उपाययोजना आज करणं भाग आहे. ज्याप्रमाणे गडकरी साहेबांनी रोडामध्ये एक वेगळ्या प्रकारची एक नीती आणून आणि वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी आज आपल्याला रोडाच्या जाळा
भारतामध्ये कसं पसरायचं, रोडमुळे कसं, हायवेजमुळे काय परिणाम आज लोकांच्या जीवनव्यापामध्ये होत आहे ते आपण बघत आहोत. कारण की ज्या वेळेस रोड बनतो त्यावेळेस वाटत नाही, पण बनल्यानंतर त्याचे काय उपाययोजना होतात, काय आपल्या जीवनामध्ये फरक पडतो. कारण की कितीतरी लोकांचा रोजगार, शेतीमाल प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याची मदत होते. त्याचप्रमाणे आज पाणी, शेतकऱ्यांना पाणी सर ज्याप्रमाणे विजेसाठी आणि पाणीसाठी शेतकरी आपल्याला बोलतो नेहमी का 24 तास जर त्याला पाणी दिलं आणि वीज दिली तर त्याला काहीतरी करता येईल. नाही तर आपण बघत आहे परंपरागत शेतीच आपली या चालू, धान लावते तर धान आणि गहू बस, त्याच्यावर तर काही विचार करत नाही. आपण नेहमी शेतकऱ्याविषयी गडकरी साहेब पण चिंता व्यक्त करत असतात की आता धान आणि गहू किंवा कापूस, सोयाबीन याच्यावर अवलंबून न राहता आपल्याला एक आधुनिक शेतीकडे वळावं लागेल. त्याकरता आपल्याला मुबलक पाणी आणि वीज ही खूप गरजेची आहे. ज्याप्रमाणे हा आदिवासी विभागातून घेतलेला निधी आहे, आताच मला सांगितलं की प्रथमदा आदिवासी विभागातून हा पैसा घेऊन असा कुठला तरी प्रोजेक्ट भारतामध्ये पहिल्यांदा होत आहे असं मला माहिती दिली आहे. त्याबद्दल अधिकाऱ्यांचे आणि सर्वांचे खूप खूप अभिनंदन. कारण की आदिवासी विभागातले पैसे म्हटलं तर फक्त रोड, नाली आणि त्यांच्या गावामध्ये विकासमत कामं करण्यासाठीच वापरत होतो. अशा शेतीवर वापरण्याकरता आपण सुरुवात केली. त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागाचे बी निधी आमदार साहेब आपण पण अशाच प्रकारे घ्याव आणि वेगळे कार्यक्रम आणि शेतकऱ्यांना आणि लोकांना ज्याप्रमाणे मदत करता येईल करण्याचे प्रयत्न करावं. खूप खूप आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर मुरादपूर उपसा सिंचन योजना पूर्णत्वास आणण्यासाठी ज्यांचा विशेष सहयोग लाभला अशा सगळ्यांचा सत्कार केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी, सन्माननीय आमदार मेश्रामजी आणि सन्माननीय खासदार श्री श्यामकुमारजी बर्वे यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. तर मी सर्वप्रथम मंचावर आमंत्रित करते श्री जनबंधू यांना. त्यांचा अतिशय मोलाचं सहकार्य ही योजना पूर्णत्वास आणण्यासाठी लाभलं. श्री जनबंधू इथे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. मी त्यांना मंचावर आमंत्रित करते आणि सन्माननीय अतिथींना विनंती करते त्यांनी आपल्या शुभ हस्ते यांचा सत्कार करावा. ही योजना पूर्णत्वास आणण्यात यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं. यानंतर मी आमंत्रित करते श्री दीपकजी देशपांडे, सचिव जनकल्याण समिती यांना. श्री दीपकजी देशपांडे. श्री दत्ताजी जामदार यांना आमंत्रित करते. श्री दत्ताजी जामदार. यानंतर श्री संजयजी खोलापूरकर यांना सुद्धा आमंत्रित करते. श्री संजयजी खोलापूरकर. श्री प्रवीणजी भालेराव यांना आमंत्रित करते. श्री प्रवीणजी भालेराव. ज्यांच्याकडून आपण आता बरीच माहिती घेतली ते श्री मिलिंदजी जोशी यांना आमंत्रित करते. श्री मिलिंदजी जोशी. श्री उल्हासजी लाडे यांना आमंत्रित करते. श्री उल्हासजी लाडे. आणि श्री उल्हासजी लाडे आणि खळदकर कन्स्ट्रक्शनचे संचालक श्री जयंत खळदकर यांना सुद्धा मी आमंत्रित करते. खळदकर कन्स्ट्रक्शनचे सन्माननीय संचालक श्री जयंत खळदकर. खळदकर कन्स्ट्रक्शन यांची पुढची पिढी वारसा चालवायला तयार श्री निहार खळदकर यांचा सत्कार इथे होतोय.
मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात इथे आमंत्रित करते केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांना आणि त्यांना विनंती करते त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या रामटेक उमरेड लोकसभा क्षेत्राचे आपले लोकप्रिय खासदार आदरणीय श्यामकुमार बर्वेजी, उमरेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजय मेश्रामजी, माजी आमदार सुधीर पारवेजी, आपल्या सरपंच सौ दुर्गाताई अलाम, उपसरपंच गजानन घाडगे, डेप्युटी डायरेक्टर आदिवासी विभाग श्री चव्हाण साहेब, मानस उद्योग समूहाचे उपाध्यक्ष जयकुमार वर्मा, उपाध्यक्ष मानस समूहाचे आदरणीय आनंदराव राऊत, याचप्रमाणे ॲडिशनल कलेक्टर मयुरे सर, अप्पर आयुक्त मृदू व जलसंधारण विभागाचे प्रमुख आदरणीय विजय देवराज, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व मुरादपूर गावातील माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, मला आज अतिशय मनापासून आनंद झालेला आहे की बऱ्याच दिवसापासून या भागामध्ये असा एक प्रकल्प करण्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो. या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की या विभागातले निवृत्त चीफ इंजिनियर श्री जनबंधू, ज्यांचा आपण आत्ता सत्कार केला, ते पहिल्यांदा या प्रकल्पाची रूपरेखा घेऊन माझ्याकडे आले आणि हा प्रकल्प करावा अशी त्यांनी मला आग्रह केला. परंतु सोलरवर हे कसं होईल असा प्रकारचा प्रश्न माझ्या मनामध्ये होता. पण नंतर मी कन्व्हिन्स झालो आणि आपण हा प्रकल्प निर्माण केला, कारण ज्यावेळी अशा उपसा जलसिंचन योजना होतात तेव्हा MSEBचे बिलं भरत नाहीत आणि त्या योजना बंद पडतात असा सगळीकडे अनुभव होता. आज या योजनेमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं बिल भरायचं नाही आहे. हे 7.5 हॉर्स पॉवरचे जे 3 पंप आहेत, हे जे फ्लोटिंग सोलर पॅनल आपण आता तलावात सोडलेली आहे त्यावर वीज मिळणार आहे आणि त्यातून हे चार्ज होणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांची सोय या सौर ऊर्जेमुळे जे पाणी उपलब्ध होणार आहे त्या आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध मिळाल्यामुळे आपण 2 किंवा 3 उत्पन्न घेऊन या ठिकाणचा शेतकरी समृद्ध आणि संपन्न होण्याचा मार्ग आपल्याला मिळालेला आहे. या भागामध्ये विशेष रूपाने विशेषता ही आहे की या भागामध्ये 53% आदिवासी आहेत. या समाजामध्ये जे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहेत त्या सगळ्यांच्या उद्धाराकरता, त्यांच्या प्रगती आणि विकासाकरता काम करणं हे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या विचारामध्ये आणि विशेषतः मी या विचाराशी कटिबद्ध आहे ते पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने प्रकाशित आहे की या समाजातला आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या जो मागासलेला समाज आहे त्या समाजामध्ये ज्यांना अंगावर कपडा नाही, राहायला घर नाही आणि खायला रोटी नाही, अशा समाजाला आपण दलित, पीडित, शोषित समाजाला परमेश्वर मानून त्याची आपण निरंतर सेवा केली पाहिजे आणि ज्या दिवशी या समाजाला रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण होईल असं आपण समजू. हे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे. आणि त्यामुळे या गावामध्ये 53% आदिवासी आहेत. आदिवासी विभागातर्फे अनेक योजना चालतात. आश्रमशाळा तयार होतात, मग कोंबड्या बकऱ्या वाटतात, सायकली वाटतात, डाव्या उजव्या पायाचे अंगठे मारतात. असं इथे होते की नाही मला माहिती नाही, पण त्यातून खरा पैसा काही आदिवासीच्या विकासाला जेवढा पाहिजे तेवढा जात नाही. पण यावेळी आदिवासी विभागाने पहिल्यांदा या प्रकल्पाकरता निधी दिला 53% आदिवासी असल्यामुळे. आणि उर्वरित समाजामध्ये दलित समाज देखील आहे, बाकीचा समाज पण आहे. आणि या सगळ्यांना आता ही संधी मिळणार आहे की या पाण्यामुळे आता त्यांचं उत्पन्न दुप्पट होणार आहे. या ठिकाणी जे कॅश क्रॉप आहेत, ऊस असेल, मका असेल, धान असेल, आता चांगल्या प्रकारे याचं उत्पन्न वाढवून
आपल्याला प्रॉफिट कसा मिळवता येईल याकरता जनकल्याण समितीने आणि विशेषतः वर्माजींना पण मी सांगेन की तुमचं क्षेत्र आहे, यात तुम्ही लक्ष घाला. माझ्याकडे मी शेतीमध्ये अनेक प्रयोग करतो. परवा आमच्याकडे कांदा झाला, एक एक कांदा 1-1 किलोचा आहे आणि ऑर्गॅनिक कांदा आहे. आणि त्याची जेव्हा फिल्म टाकली सोशल मीडियामध्ये तर कालपर्यंत 30 लाख लोकांनी ती बघितली, एवढी पॉप्युलर जगात झाली. आणि आता तो कांदा ऑर्गॅनिक कांदा आम्ही आता विकायला बाजारात ठेवला आहे. म्हणजे आपल्या शेतकऱ्याला उत्तम भाव मिळाला पाहिजे, त्यांनी क्वालिटी उत्पादन केलं पाहिजे आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो की माझं गाव धापेवाडा आहे, कळमेश्वरपासून एक 8 किलोमीटरवर आहे. आणि माझ्याकडे 3 विहिरी आहे आणि 3ही विहिरीमध्ये उन्हाळ्यात आटून द्यायच्या, 1 तासही पंप चालायचा नाही. त्यावेळी मी माझ्याकडे माझ्या गावाचा नाला त्याचं रुंदीकरण खोलीकरण केलं आणि पावसाचं पडणारं पाणी जमिनीमध्ये मुरवण्याचं काम केलं, जलसंवर्धन केलं. त्यानंतर मी सोलर हॉर्स पॉवरचे 7.5 पॉवरचे 3 पंप माझ्या विहिरीवर लावले आणि आता माझ्याकडे 60 एकर जमिनीमध्ये पूर्ण उन्हाळ्यात देखील पूर्ण इरिगेशन होतं, सिंचन होतं आणि माझं उत्पादन जवळपास दुप्पट तिप्पट झालं. त्यामुळे आपल्या भागामधल्या शेतकऱ्यांना सोलर पंपाच्याद्वारे ही नवीन सवलत प्राप्त झाली, याचा उपयोग आपण केला पाहिजे. पण इथे काही हा विषय संपणार नाही आहे. माझ्याकडे मी एका एकरामध्ये 88 टन ऊस काढला, एका एकरामध्ये 14.5 क्विंटल तूर झाली आणि जवळपास 75 क्विंटल तूर झाल्यानंतर माझ्या गावामध्ये जी दाल मिल होती त्या दालमध्ये आम्ही डाळ तयार केली आणि ती डाळ आता मनीषनगर आणि लक्ष्मीनगर पुरती सुपरमार्केटमध्ये ठेवली आणि 15 दिवसात विकल्या गेली. आता मी ठरवलं की माझ्या भागातल्या शेतकऱ्यांच्या विकासाकरता यावर्षी मी 23 एकर जमीन 2-2, 3-3, 5-5 एकरवाल्या शेतकऱ्यांची बटेनी घेतली. माझ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे, तो 1.5 तास चालतो, पुन्हा चार्ज करावा लागतो. ड्रोनमधून स्प्रेइंग करणारा ड्रोन आहे आणि इलेक्ट्रिक बैलजोडी आहे. तर मी आता त्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करतो कारण त्यावर पैसे नाही आहे, सीड नाही आहे, खतं नाही आहे आणि म्हणून या सगळ्याची मदत करून त्या शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न करण्याचा पहिला प्रयोग मी सुरू केला. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता तुम्ही या ठिकाणी पाणी मिळालं, आता फार्मर प्रोड्यूस कंपनी काढा. गावामध्ये एक कंपनीचा एक ट्रॅक्टर घ्या आणि संपूर्ण गावाची वखरबाई त्या एका ट्रॅक्टरमधून झाली तर तुमची कॉस्ट कमी होईल. आणि या ठिकाणी आपण ड्रोननी स्प्रेइंग करा. तुमच्याकडे ड्रोन नसेल तर आता आम्ही कारखान्यात आणल्या, वर्माजीकडे आहे ड्रोन. म्हणजे आपण एका एकरामध्ये ऊसाला 4 पोते मिश्र खत आणि 4 पोते युरिया द्यावा लागतो. पण आपण जेव्हा खत फेकतो तेव्हा 75% वेस्ट होतं आणि 25% फक्त पिकांना जातं. पण नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रकीत जर आपण वापरलं तर आपण ड्रोननी स्प्रेइंग केलं तर 75% खत प्लांटला जातं आणि 25% फक्त वेस्ट होतं. म्हणजे 4 पोत्याच्या ऐवजी 2 बॉटल युरिया नॅनो युरियामध्ये काम होतं आणि आपली एकरी 5 ते 6 हजार रुपयाची बचत होते. आपल्याकडे भूसुरक्षा खत आहे, खूप पॉप्युलर आहे. मी आत्ता सांगितलं माझ्याकडे केवढं उत्पन्न झालं, त्या खताचा उपयोग केल्यावर त्याचा फायदा होतो. आपण केसापासून ॲमिनो ॲसिड तयार करतो, मायक्रोन्यूट्रन्स जे आपण आहेत ते त्याच्यातून तयार करतो ॲमिनो ॲसिड. ते प्लॅन्ट बूस्टर आहेत, त्याच्यामुळे उत्पन्न वाढवायला मदत होते. आणि आता आपण रशियामधून एक लिक्विड आणलेलं आहे ऑर्गॅनिक कार्बनचं, त्याच्यामुळे जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. जेवढं माणसाला ऑक्सिजनची गरज आहे तेवढा पिकांना जमिनीला सशक्त बनवण्याकरता ऑर्गॅनिक कार्बनची गरज आहे. त्यामुळे आपली शेती आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करून केली तर उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन वाढेल, म्हणजे प्रॉफिट वाढेल आणि एक शेतकरी समृद्ध संपन्न होईल. मला सांगताना आनंद होतो आहे की जवळपास 100 कोटी रुपयाचं आपल्या कारखान्याला लागून आपण 10 एकर जागेवर आपण एक स्मार्ट विलेज त्या ठिकाणी बांधायला घेतला आहे. पुढच्या महिन्यात त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मी येणार आहे. योजना मंजूर झालेली आहे आणि आत्ताच वर्माजींनी मला सांगितलं की 400 जणांनी आपली घरे पण बुक केलेली आहे.
आपण 1000 लोकांना घरं देणार आहे. 450 स्क्वेअर फूटचं घर, सिमेंटचे रस्ते, आयुष्यभर पाणी आणि वीज मोफत देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि 5 लाखात घर द्यायचं आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या या योजनेतून खेळाचं मैदान आहे, पाण्याचं रिसायकलिंग आहे, झाडं आहे, सगळ्या प्रकारची व्यवस्था आहे. आणि आपल्या भागात एक स्मार्ट विलेज या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. आपल्या इथला शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे, आदिवासी दलित शेतकऱ्यांना उत्तम जीवन जगता आलं पाहिजे आणि त्याकरता या सगळ्या योजना आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला तुमचं सहकार्य पाहिजे. मला आत्ताच सांगितलं, सरपंचांनी पण माझ्याकडे मागणी केली की या बाजूला अशा अजून 1100 एकर इरिगेशन होऊ शकतं. माझी मेश्राम साहेबांना, बर्वे साहेबांना, या जिल्हा परिषद सदस्य आदरणीय वर्माजींना आणि सरपंचांना विनंती आहे की या सगळ्या गावाच्या योजना तुम्ही तयार करा. त्या गावात आदिवासी किती आहे, बाकी किती आहे बघून त्या योजनेमध्ये आवश्यकता आपल्याला DPTसून पैसे देऊ आणि या भागातल्या 1,500 हेक्टरपेक्षा जास्त जमीन जर पाण्याखाली आली तर या भागातला शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. आणि म्हणून पाणी हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्या सगळ्यांचं जीवन सुखकारक झालं पाहिजे. आत्ता मला मेश्राम साहेबांनी मागणी केली की उमरेडची माईन आता बंद झाली आहे आणि 2000 एकर जागा आहे आणि त्या जागेवर कोळसा पण उपलब्ध आहे, पाणी पण आहे आणि त्या भागात जर मोठा प्रकल्प आला, वीज प्रकल्प 1300 मेगावॉटचा, तर आपल्या भागातल्या 3-4 हजार लोकांना रोजगार मिळेल. तर मी त्यांना आत्ताच सांगितलं की मला पत्र द्या, मी WCLच्या MDशी बोलतो आणि ह्या प्रकल्पाकरता इन्व्हेस्टर आणून आपण या ठिकाणी प्रकल्प सुरू करू, जेणेकरून इथल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आज आमच्याकडे बॉटलिंग प्लॅनमध्ये या भागातल्या बऱ्याच महिला काम करतात आणि त्याचबरोबर विशेष रूपाने मला याही गोष्टीचा विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण इथे युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. इथले युवक जे आहेत ते नागपूरमध्ये नाही गेले पाहिजे. इथल्या युवकांना इथल्या इथे रोजगार निर्माण होऊन स्मार्ट विलेज, जसं स्मार्ट शहर आहे तसं स्मार्ट विलेज तयार झालं पाहिजे. कॉन्क्रीटचे रस्ते झाले, पाण्याची व्यवस्था झाली. आपल्याकडे आता महिलांकरता मी धापेवाडाला एक प्रकल्प सुरू केलेला आहे. त्या प्रकल्पामध्ये आपण साड्या तयार करतो आहे. प्युअर सिल्कच्या साड्या तयार झाल्या. मला सांगताना आनंद होतो, आपल्या इथे हलबा आदिवासी समाज आपल्याकडे बेल्यात आहे. पहिले विणकाम मोठं व्हायचं, आपण त्या सगळ्या साड्या एवढ्या सुंदर तयार झाल्या, त्याचं प्रिंटिंग झारखंडमधून केलं आणि आज तुम्हाला सांगता आनंद होतो की आपण जेवढ्या साड्या तयार करतो तेवढ्या 12,000 रुपयाला एक साडी विकल्या जाते. आणि आता कुठे त्याला एवढी क्वालिटी चांगली आहे की एवढी डिमांड आहे की आपण देऊ शकत नाही. आपण चिंध्यापासून गालीचे तयार केले. पाचगावला पहिले प्रकल्प टाकला, मग आता धापेवाड्याला टाकला आणि आता बेल्यालाही पण जागा मिळाली का बरं? बेल्यालाही पण आता प्रकल्प टाकून त्यातून 1500 महिलांना आपण स्वयंरोजगाराकरता प्रशिक्षित करायचं ठरवलेलं आहे. या ठिकाणी साड्याही विणू, चिंध्यापासून गालीचेही तयार करू आणि त्याचबरोबर मी असं ठरवलं आहे की या संदर्भामध्ये ज्या साड्या तयार करणाऱ्या आता आपला पॉवरलूम पण घेतला आहे. आणि माझ्या डोक्यातलं स्वप्न, हे काही आमचा प्रॉफिट कमवणारा धंदा नाही, ट्रस्ट आहे. जे लोक काम करतात ते याचे मालक आहेत. तर यातून 400 रुपयामध्ये जी साडी 3000 रुपयाची मार्केटमध्ये आहे ती केवळ 400 रुपयामध्ये उत्तम प्रिंटिंग करून चांगली साडी ही गरीब लोकांना उपलब्ध करून देण्याचं देखील काम आम्ही करणार आहे. त्यामुळे या सगळ्याच्या मागे उद्देश हाच आहे की गरीब माणसाचं जीवन कसं सुसह्य झालं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये जनकल्याण समितीला माझी विनंती आहे की आपण पाण्यामध्ये, आत्ता मी तुमचं बुकलेट बघितलं, खूप चांगलं काम पाण्यामध्ये आपण केलं आहे, पण तेवढ्यावर थांबून चालणार नाही. आपल्या इथे पाण्यावर काम करत असताना पुढे क्रॉप पॅटर्न कोणता, पिकं कशी लावायची आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढायचं आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशन कसं करायचं आणि शेतकऱ्याच्या खिशात जास्तीत जास्त नफा कसा मिळवून द्यायचा, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हा भाग समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा, इथला आदिवासी दलित शेतकरी हा कर्जमुक्त व्हावा आणि या पाण्याच्या वापरातून इथे शिक्षणाचा विस्तार व्हावा आणि त्याचबरोबर आरोग्यविषयक सुविधा प्राप्त व्हाव्या
आमदार साहेब, खासदार साहेब इथे आहेत. इथल्या जनतेला योग्य आरोग्यविषयक सुविधा मिळाल्या पाहिजे आणि त्याचबरोबर रस्ते पण आपण चांगले केलेले आहेत. प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. मला माहिती नाही, पण या ठिकाणी जे पाणी येतं ते तर एखाद्या टाकीत भरलं आपण आणि तिथून गावाला 24 तास प्यायचं पाणी मिळायची व्यवस्था जर झाली तर ते देखील एक मोठं काम होऊ शकेल. त्याला काही फार पाणी लागणार नाही. ते इथेही करता आलं तर त्या बाबतीमध्ये नक्कीच आपण विचार करू. पाहिजे या खर्चाकरता मी DPDCतून काही पैसे देखील उपलब्ध करून देईल. हेच पाणी आपण एका मोठ्या वरच्या टाकीत ठेवायचं आणि तिथून संपूर्ण गावात पाण्याचा पुरवठा करायचा. शेवटी या सगळ्यांना लोकांचं सहकार्य पाहिजे. तुम्ही जर सहकार्य नाही करणार तर काही होणार नाही. नाही तर आज मी उद्घाटन करीन, जाईन आणि 2 दिवसांनी पंप बंद होईल. याला जबाबदार तुम्ही आहात. म्हणजे आपण महात्मा गांधी सगळ्या गावामध्ये साफसफाईचा कार्यक्रम करायचे तर सगळे लोक कचरा करून ठेवायचे. तर केव्हा गांधीजी येतात आणि केव्हा कचरा उचलतात. तसं आम्हाला नाही करायचं. तुम्हाला हे फुकटात पाहिजे सगळं असं नाही होणार. जर तुमच्या गावाच्या हिताकरता तुम्ही सगळे लोक पुढे येणार नाही तर आम्ही काम बंद करून देऊ. हे तुमचं काम आहे. पैसे आम्ही उभे करू, योजना आम्ही आणू, मदत आम्ही करू. पण तुम्ही जर समजाल का तुम्ही जावं या आणि आम्ही तुम्हाला मुलगी दिली, असं काम नाही जमणार. तुम्हाला येऊन याच्यात मेहनत केली पाहिजे, काम केलं पाहिजे. ही योजना तुमची आहे. उद्या इथला पंपाची बटन कोणी चोरीला नेली तर मी नाही लावायला येणार. तुमची जबाबदारी आहे की या पाईपचं रक्षण केलं पाहिजे, गावाचं रक्षण केलं पाहिजे, हा पंप चालला पाहिजे. नाही चालला तर माझ्याकडे ओरडत या. जर सरकारची जबाबदारी असेल तर मी अधिकाऱ्यांच्या मागे लागून ताबडतोब काम करून देईल. पण ही योजना जी आहे याचे मालक हे मुरादपूर गावाचे जनता याची मालक आहे. हा तुमचा प्रकल्प आहे. हा चांगला चालला पाहिजे, चांगला टिकवला पाहिजे, यातून तुमचा विकास झाला पाहिजे. याकरता तुम्हाला मदत करणारे आम्ही आहोत. पण तुम्हाला याबाबतीत पुढे होऊन जबाबदारी घेऊन हे सांभाळायचं आहे. गावचे सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार साहेब या सगळ्यांनी मिळून ही योजना अशीच 10-15 वर्ष यशस्वी चालली पाहिजे. याकरता जबाबदारी घ्यावी अशी त्यांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्व अधिकारी, खळदकार जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सगळे काम करणारे, या मदत करणारे अधिकारी आणि विशेष रूपाने या योजनेचे जनक ज्याला म्हणता येईल ते आपले निवृत्त मुख्य अभियंता जनबंधू यांनी या योजनेकरता खूप मदत केली, फॉलोअप केला आणि त्यानंतर ज्यांचा आपण सत्कार केला त्या सगळ्यांनी पण सहकार्य केलं. त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि हा प्रकल्प यशस्वी झाला, आदिवासींच्या कल्याणाकरता असणारा प्रकल्प यशस्वी झाला याचा मला मनापासून अतिशय आनंद आहे. मी मुरादपूर गावच्या सर्व जनतेचं, आदिवासी बंधू भगिनींचं, सगळ्या जनतेचं मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपवतो. नमस्कार. मनपूर्वक धन्यवाद. या सगळ्या कार्यक्रमात डेप्युटी इंजिनियर ढोके सर यांचा उल्लेख करायचा राहिला. मी आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांना विनंती करते त्यांनी डेप्युटी इंजिनियर ढोके सर यांचासुद्धा सत्कार करावा. त्यांचं पण मोलाचं सहकार्य हा प्रकल्प पूर्ण करण्यात लाभलं आहे. आणि तसंच या संपूर्ण विभागाचे कार्यकारी अभियंता आणि चमू यांचासुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांचा सत्कार. मी आदरणीय गडकरी साहेबांना विनंती करते त्यांनी डेप्युटी इंजिनियर ढोके सर यांचा सत्कार करावा. आणि यानंतर खळदकर कन्स्ट्रक्शन ग्रुपच्या सगळ्या टीमला विनंती आहे त्यांनी आपण आणि मस्कावर साहेबांचा सुद्धा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करते. आणि खळदकर कन्स्ट्रक्शन ग्रुपच्या सगळ्या टीमला विनंती आहे आपण कृपया पटकन स्टेज समोर या. एक ग्रुप फोटो आदरणीय नितीनजी गडकरी यांच्याबरोबर काढायचं आहे. आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाची सूचना की सगळ्यांनी भोजन करूनच इथून प्रस्थान करावं ही विनंती आहे. भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे सगळ्यांसाठी. इथे बाजूला जी नर्सरी आहे त्या नर्सरीमध्ये भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. सगळ्यांनी भोजन करूनच. पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी त्यांनीसुद्धा मंचावर पटकन यावं. आपण एक ग्रुप फोटो काढणार आहोत.
सगळ्या नागरिकांना महत्त्वाची सूचना आणि विनंती की या शेजारच्या नर्सरीमध्ये भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. आपण सगळ्यांनी भोजन करूनच कार्यक्रम स्थळावरून प्रस्थान करावं. त्यांनी आपल्याला एवढा मोलाचा वेळ दिला तर मी त्यांचं सर्वप्रथम मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमावर उपस्थित या लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे साहेब हे उपस्थित राहिले. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संजय मेश्राम साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दलही मी त्यांचं आभार व्यक्त करतो.